नमस्कार. मी वैद्य वैभव हिंद्रे. आज पुन्हा एक वेगळा विषय आहे. वेगळा विषय म्हणजे सगळ्यांना तो माहितीच आहे. फक्त वेगळ्या पद्धतीनं म्हणण्यापेक्षा बेसिक गोष्टी आहेत, त्या माहिती असाव्यात. त्या संदर्भात निद्रा निद्रा म्हणजे झोप. म्हणजे आपल्याला 3 उपस्तंभ सांगितले. त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्याच्यातली महत्त्वाचा आहाराविषयी आपण बोलतोयच. निद्रा ही गोष्ट गरजेची आहे. निद्रेशिवाय शरीराची, पचनाची, मनाची ही सगळ्या गोष्टी ह्या पोषण प्रक्रिया ही होत नाही आहे. निद्रा म्हणजे काय? तर निद्रा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मनातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मन हे आत्म्यापासून थोडंसं वेगळं होईल. थोडंसं विचार आपल्या डोक्यात येत नाहीत, त्यावेळी ज्यावेळी येत नाही आहेत आपण त्यावेळी निद्रा ह्या अवस्थेत जातो. याला निद्रा म्हणायचं. म्हणजे झोप लागते आपल्याला. रात्री लोकांना झोप लागत नाही आहे, ह्याचं कारण एक महत्त्वाचं कारण आहे ते विचार ज्यावेळी येतील त्यावेळी झोप लागत नाही. म्हणजे त्यावेळी त्याला निद्रानाश असं आपण म्हणू शकतो. मग निद्रेचे प्रकार काय आहेत? हे प्रकार पण लोकांना माहीत नसतील, तर हे प्रकार थोडक्यात सांगतो. 6 प्रकारचे निद्रा आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे ती तमोगुणामुळं येणारी जी निद्रा आहे. म्हणजे जे गुण सांगितलेत रजत, सात्विक, राजस, तामस, ह्याच्यातली तमोगुणामुळे जी येणारी निद्रा आहे ती तामसिक निद्रा. श्लेष्मविकार म्हणजे जे कफ रिलेटेड, म्हणजे वजन जास्त आहे किंवा थायरॉईड आहे किंवा काय, ह्याच्या विकारामुळे येणारी निद्रा आहेत त्याला श्लेष्म समुद्भवा असं नाव दिलेलं आहे. तर त्यामुळे येणारी निद्रा आहे. तिसरं आहे ती मनोविकारामुळे येणारी निद्रा आहे. म्हणजे मनाचा काही आजार असेल, म्हणजे खूप सायकोसोमॅटिक कंडिशन्स, मनाची चलबिचल काही कंडिशन्समध्ये ह्या मनोविकारामुळे सुद्धा निद्रा येते. चौथा आहे ते शरीर संभवा, म्हणजे शारीरिक श्रम, म्हणजे खूप काम केलं आहे आज आणि झोप येते, तर ही जे आहे ते शरीर थकल्यामुळे येणारी निद्रा आहे. दुसरं आगंतुक व्याधी. आगंतुक म्हणजे एखादा आघात झाला आहे किंवा बाहेर इन्फेक्शन पार्ट आहे, त्याच्यामुळं ज्वर आला आहे, त्याच्यामुळे येणारी ही निद्रा आहे. तिसरं 6वं जे आहे ते स्वाभाविक निद्रा. म्हणजे स्वाभाविक म्हणजे रोज सकाळी शेड्यूल जे आहे ते आपण सकाळी उठतो, आवरतो, जेवतो, सगळ्या गोष्टी करतो, काम करतो, रात्री नॅचरली आपल्याला झोप येते. हे स्वाभाविक निद्रा आहे. असे हे शॉर्टमध्ये 5-6 प्रकारची निद्रा आहे. मग ह्या निद्रेमध्ये जर आपल्याला बाधा येत असेल तर ह्यापैकी आपण कुठल्या गोष्टीत मोडतोय का? म्हणजे ह्या निद्रामध्ये ह्या गोष्टीमुळं येणारी निद्रा आहे, पण आपल्याला निद्रा येत नसेल तर कुठल्या कारणामुळे येत नाही ही जर आपण शोधलं, म्हणजे निद्रा न येण्याचं कारण अनिद्रेसाठी, तर ही त्याच्यासाठी जी चिकित्सा केली जाणार आहे त्यानुसार ती करावी लागते. निद्रा ही गरजेची आहे. 3 उपस्तंभापैकी एक आहे आणि ते उपस्तंभ जर योग्य असेल तर शरीर हे योग्य प्रमाणात काम करतं, त्यामुळं व्याधी होत नाहीत. जनरली असं लक्षात आलं आहे की ज्या लोकांना रात्रीची झोप लागत नाही आहे, व्यवस्थित झोप लागत नाही, त्यामुळे दुसऱ्या सकाळी दिवशी मलप्रवृत्ती योग्य होत नाही. मलप्रवृत्ती योग्य झाल्या नाही की पचनाचा विकार होतो. पचनाचा विकार झाला की परत त्याच गोष्टी, म्हणजे हे चक्र कधी संपतच नाही आहे. किंवा काही लोक ज्यांना औषधं चालू आहेत, म्हणजे मानसविकाराची जी औषध चालू आहेत, त्यांना फक्त झोपवलं जातं. म्हणजे विनाकारण औषध देऊन 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 त्यांना झोपवलं जातं आणि त्याचा परिणाम त्यांच्या पचनावरती होत असते. आणि त्या पचनावरती झाला की त्यांना दुसऱ्या दिवशी जो डलनेस किंवा फ्रेश वाटत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कारणीभूत या गोष्टीला भोगावं लागतं. थोडक्यात काय की निद्रा ही योग्य असावी, अति नसावी, अल्प नसावी. योग्य मात्रेत निद्रा झाली की दुसऱ्या दिवशी शरीर आपलं त्याप्रमाणे काम करायला तयार होतं. त्यामुळे निद्रा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. निद्रा योग्य असेल तर तुम्हाला, तुमच्या शरीराला, तुमच्या सगळ्या धातूंना, मनाला, या सगळ्या गोष्टी जे चक्र आहे ते योग्य प्रमाणे तुमचं सुरू राहू शकतं. लोक